इचलकरंजी शहराबाबत हर्षवर्धन पाटील यांनी वादग्रस्त विधान केलंय। इचलकरंजी म्हणजे पाक व्याप्त काश्मीर असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले। हर्षवर्धन पाटील जे भाजपचे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या इचलकरंजी विषयी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। तर इचलकरंजी शहर म्हणजे POK म्हणजे पाक व्याप्त काश्मीर असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले। तर हर्षवर्धन पाटील यांच्याकडून इचलकरंजीची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी करण्यात आली आहे। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इचलकरंजी बाबतचं हे वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे। तर भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाक व्याप्त काश्मीरशी केली आहे। धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीर सारख्या इचलकरंजी मधून विजयाचा दिवा लावला असं वादग्रस्त विधान सांगलीच्या वाळवामध्ये त्यांनी केलेलं आहे। तर क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभात ते बोलत होते। लोकसभा मतदारसंघातून खरं तर धैर्यशील माने हे निवडून आलेत आणि त्यांच्या निवडीचं अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीला थेट पाक व्याप्त काश्मीर म्हणून उपमा दिली आहे। त्यामुळे चांगलीच खळबळ माजलेली आहे। धैर्यशील माने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे। कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती, आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या वावठळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। ते धैर्यशील मानेचं मी मनापासून अभिनंदन करतो। धैर्यशील माने आपलं मना आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुषमा ताई, तुम्ही ऐकलं असेल हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले। इचलकरंजी जो आपल्या देशामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, अशा इचलकरंजीची तुलना त्यांनी POK शी केली आहे। इचलकरंजी सांगली हा सगळा परिसर कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भारावलेला सगळा परिसर आहे। हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील, हे सगळेच समुदाय किंवा तिथल्या वेगवेगळ्या जाती धर्माचे इतर लोक असतील, हे सगळेच लोक अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतात। अशा पद्धतीने एका जबाबदार लोकप्रतिनिधीने वक्तव्य करणं म्हणजे जाणीवपूर्वक अल्पसंख्य समुदायांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणं आहे। मला वाटतं गृह मंत्रालयाने आणि सरकारने सुद्धा या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे। निव्वळ तो सत्ताधारी आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्यापेक्षा हर्षवर्धन पाटलांवरती चिथावणीखोर भाषणाचा ठपका ठेवत त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करणं जास्त गरजेचं आहे। निश्चितच सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। तर हर्षवर्धन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असं या ठिकाणी सुषमा अंधारेंनी म्हटलेलं आहे, कारण लोकांच्या भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलं असं ते म्हणाले। दरम्यान राष्ट्रवादी SPच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया घेऊयात। विद्याताई, हर्षवर्धन पाटील जे एक मोठे मंत्री राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर आता ते एक मोठ्या पक्षाचे नेते आहेत, अशा हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजी बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। इचलकरंजीशी तुलना POK शी केली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? पहिल्यांदा तर त्यांच्या या वक्तव्याचा मी धिक्कार करते, कारण जे हर्षवर्धन पाटील पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमध्येच लहानाचे मोठे झालेले आहेत, त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करावं याचं आश्चर्य वाटावं। कारण इचलकरंजी शहर हे हातमागासाठी प्रसिद्ध शहर आहे। तिथे कष्टकरी मुस्लिम बांधव आमचे दिवस रात्र कष्ट करत असतात आणि त्यांच्या कष्टात राहिले बाजूला त्याला पाक व्याप्त काश्मीरची तुलना देणं हे त्यांना शोभणारं नाहीये। त्यामुळे एक तर त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, पण कारवाई कोण करणार त्यांच्यावरती? कारण सरकार शिंदे सरकार आहे, फडणवीस आहे त्याच्यात गृहमंत्री, त्यामुळे कारवाई वगैरे कोणी करणार नाही। पण मतदारांनी मात्र त्यांना बघून घेतलं पाहिजे की ते भारतात राहणाऱ्या भारतीयांचा, कष्टकरी मुस्लिमांचा अपमान करतायत आणि पाक व्याप्त काश्मीर म्हणतायत, हे त्यांना शोभणारं विधान नाहीये। त्यामुळे त्यांनी एकतर आपलं विधान मागे घ्यावं, त्यांनी चुकून बोलले म्हणून म्हणावं, किंवा मग अशा वेळेस त्यांच्यावरती लोकांनी, मतदारांनी त्यांना त्याचा धडा शिकवल्याशिवाय मतदार राहणार नाही अशी मला पूर्ण खात्री। निश्चितच विद्याताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल।
तर आता हर्षवर्धन पाटील यांच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होताना दिसून येतोय, कारण आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या इचलकरंजीची तुलना त्यांनी पीओकेशी केलेला आहे. पीओके जो आपल्याच भारताचा एक भाग आहे, पण तो पाक व्याप्त काश्मीर झाला आहे आणि अशा पाक व्याप्त काश्मीर सोबत त्यांनी आपल्या भारतातील, महाराष्ट्रातील इचलकरंजीची तुलना केली. धैर्यशील माने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो. कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती, आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या वावठळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला. ते धैर्यशील मानेचं मी मनापासून अभिनंदन करतो. मला मनापासून या ठिकाणी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.